आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं. शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकतात 1 चमचा. जास्त तेल आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर मी या ठिकाणी 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे. एकदम फाईन असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. जो 0 नंबरचा रवा येतो ना तोच. रवा असा सतत परतवायचा आहे. कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 8 ते 9 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. असा हलका बदामी रंग आल्यानंतर रवा हा बाउलमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे. थोडासा त्यापेक्षा कमी घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही करू शकतात, पण एवढा गूळ अगदी परफेक्ट चवीचा ठरतो. त्यानंतर हा जो गूळ आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर ह्या गुळाचा आपल्याला असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर असा चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता असा चिकटसरपणा आलेला आहे या पाण्याला, तर मी आता गॅस बंद करते. यापेक्षा जास्त घट्टसर हा पाक आपल्याला होऊ द्यायचा नाही. गॅस बंद केल्यानंतर गुळामध्ये काही प्रमाणामध्ये कचरा तर असतो, म्हणून अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते पाणी रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मात्र हे गुळाचं गरमच टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता जो काही कचरा होता तो ह्या पद्धतीने अडकलेला आहे. आता हे गुळाचं पाणी या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 6 तासासाठी हा रवा आपल्याला अशाच पद्धतीने मुरत ठेवायचा आहे. पूर्ण रात्रभर मी असाच राहू दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्हाला मी दाखवत आहे. रवा मस्त असा हा मुरलेला आहे. तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाणी हे शोषलं गेलेलं आहे. तर आता हा रवा हे सारण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारण 1 चमचा खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी होती. आपण रवा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली होती. कमी फ्लेमवरतीच 8 ते 9 मिनिटं रवा सुद्धा भाजून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे. भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. गॅस कमी ठेवला का अगदी खरपूस हे साहित्य भाजलं जातं. साधारण 1.5 ते 2 मिनिटं पर्यंत हा खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही, तर असा हलका थोडासा बदामी रंग आला याला का काढून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे पारंपरिक पद्धतीने तर खोबरं हे असं कच्चच टाकलं जाते, पण जर का असं थोडंसं भाजून घेतलं आणि मग हे खोबऱ्याचा खीस टाकला तर चवीला आणखीनच छान लागतं हे सारण. त्यानंतर या वाटीमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे बदाम, थोडे काजूचे काप आणि थोड्याशा चारोळ्या असं हे भाजून घेऊ साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत. सर्व साहित्य आपण अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे. अर्ध्या मिनिटं भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा काढून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने जास्त हे आपल्याला जाळायचं सुद्धा नाही. त्यानंतर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तर ही भाजून घेतलेली खसखस टाकायची आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतात. त्यानंतर ही थोडीशी वेलची पूड घालायची आहे. थोडीशी यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली. त्यानंतर हे भाजलेलं खोबरं, खसखस, वेलची पूड, ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं एवढं आपल्याला साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे असं हाताने मिक्स केलं ना चमच्यापेक्षा तर व्यवस्थित असं मस्त हे मिक्स होतं. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, सारण किती मस्त झालेलं आहे. अगदी मोकळं मोकळं आणि घरामध्ये सुद्धा मस्त सुगंध दरवळलेला आहे. मी तुम्हाला आता हे सारण प्लेटमध्ये सुद्धा टाकून दाखवते. ह्या पद्धतीचं गुळाच्या सारणाच्या सांजोऱ्या खायला अतिशय चविष्ट लागतात. अतिशय झटपट आणि चविष्ट हे सारण आपलं तयार झालेलं आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. आता सारण तर तयार झालेलं आहे. पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात 1 वाटीने हा अर्धी वाटी. 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. 1.5 वाटी मैद्यासाठी पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा घेताना हा पारीसाठी सुद्धा आपल्याला 0 नंबरचाच रवा घ्यायचा आहे, जो आपण
सारणसाठी भाजला तोच रवा, ह्या पद्धतीचा अतिशय बारीक रवा. पाववाटी घेतलेला आहे रवा. 1.5 वाटी मैद्यामध्ये पाववाटी रवा हा टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पाव चमचा. मीठ, रवा आणि मैदा पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे मिक्स करून घेतल्यानंतर हे 2 चमचे तूप मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तर ह्या पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तुपाचं मोहन आपल्याला ह्या रव्या मैद्यामध्ये टाकायचं आहे. तूप हे कडकडीत असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते. असं थोडंसं गार झाल्यानंतर चमचा हा काढून घेते आणि हाताने पूर्ण ह्या रव्या मैद्यामध्ये हे तुपाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने पूर्ण असं चोळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मूठ हे वळून पाहायची. अगदी परफेक्ट ही मूठ वळली जात आहे, म्हणजेच मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. थोडं कमी झालं तर काही हरकत नाही, पण जास्त मोहन आपल्याला यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर करंजी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम अशी राहण्यासाठी यामध्ये सिक्रेट काही आपल्याला साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे 1 चमचा पिठी साखर. तर पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा पिठी साखर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, पारीच्या मिश्रणामध्ये 1 चमचा साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो ना, यामधली साखर मस्त कॅरेमल होते आणि त्यामुळेच करंजीला मस्त कुरकुरीत खुसखुशीत असापणा येतो आणि रंगही मस्त येतो. संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून असा थोडासा सैलसर आपल्याला याचा डो करून घ्यायचा आहे. तर या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा हा फुलतो, नंतर हा डो घट्टसर होतो, म्हणून थोडासा सैलसरच मळायचा आहे. यामध्ये आपण साखर वगैरे घातल्यामुळे लगेच याचा व्यवस्थित असा डो होत नाही. तर अशा पद्धतीने सैलसर हे भिजून घेतल्यानंतर 5 मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर अगदी थोडासा हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मळून घ्यायचं आहे. असं हे अर्धा मिनिट मळून घेतल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला. साधारण अर्धा ते 1 तासासाठी हा डो आपल्याला अशाच पद्धतीने झाकून ठेवायचा आहे. आता अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. 1 तासही ठेवू शकतात तुमच्याकडे जर का वेळ असेल तर. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त असा हा डो भिजला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला पारीसाठी छोटे छोटे असे उंडे करायचे आहे. अगदी मऊसूत होतो हा डो. असे काही उंडे हे करून घेतलेले आहे. बाकीचा डो आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, यावरती कडक पापुर्ती येणार नाही आणि मऊ असा राहील. त्यानंतर मैदा लावून ह्या पाऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. लाटताना मात्र पातळसरच लाटायची ही पारी, जास्त आपल्याला जाड वगैरे लाटायची नाही. एवढी ही मोठी अशी मीडियम साईजची पारी लाटून घेतली. त्यानंतर ही पारी आपल्याला झाकून ठेवायची कापडाखाली. खाली कापड आथरलेला आहे, त्यावरती पाऱ्या ठेवलेल्या आहे आणि वरतून सुद्धा कापड आथरायचा. साधारण 6 ते 7 पाऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर सांजोरी बनवण्यासाठी आपल्याला तांब्याचा वापर करायचा आहे, म्हणून तांब्या घेतलेला आहे. तांब्यामध्ये थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे. तांदूळ किंवा कोणतेही धान्य घालू शकतात. सांजोरी बनवताना तांब्या हलू नये यासाठी यामध्ये काहीतरी धान्य आपल्याला टाकायचं आहे. वरतून असा रुमाल घेतलेला आहे, घडी करून घेतलेला आहे. रुमाल किंवा कोणताही कापड घेऊ शकतात. रबर आहे माझ्याकडे, असं रबर लावून घेतलेला आहे. पारी अशी ठेवून घेतल्यानंतर हे सारण आपल्याला भरायचं आहे ह्या पद्धतीने. अशा प्रकारे चमच्यानेही भरून घेऊ शकतात किंवा हाताने व्यवस्थित असं भरलं जातं सारण, म्हणून मी हाताने हे सारण भरून घेऊ शकते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, मस्त असं भरपूर सारण या सांजोरीमध्ये भरलं जाते. पूर्वीच्या काळी लोक असं मस्त भरपूर सारण भरलेल्या सांजोऱ्या बनवायच्या. आता सुद्धा काही घरांमध्ये अशा पद्धतीच्या सांजोऱ्या बनवल्या जातात. असं पूर्ण व्यवस्थित हे सारण भरायचं आहे, म्हणजे करंजी ही खाली बसत नाही, मस्त अशी फुगलेली दिसत असते. त्यानंतर हे पाणी घेतलेलं आहे आणि काडीला कापूस हा गुंडाळून घेतलेला आहे. अशा कॉटनने पाणी लावायचं आहे तांब्याच्या कडाकडाला. पूर्ण गोलाकारमध्ये पाणी लावून घेतल्यानंतर दुसरी पारी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने पारी ह्यावरती ठेवायची आहे. दोघं हातांनी अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त ही पारी चिटकली जाते. त्यानंतर अंगठ्याच्या मदतीने तांब्याचा जो काठ आहे ना, त्या काठावरती प्रेस करायचा आहे, म्हणजे ही पारी क्रॅक होते, तिथून ही तुटत असते. या पद्धतीने पूर्ण गोलाकारमध्ये फिरून घेतल्यानंतर साईडला एक्स्ट्राची आलेली ती पारी असलेली
ती अशी निघत असते। या पद्धतीने ह्या पारीचा आपल्याला पुन्हा वापर करायचा आहे आणि मस्त आपली ही पहिली सांजोरी ही झालेली आहे। अशा पद्धतीने तांब्या उचलून ही अलगद काढून घ्यायची आहे। कुठेही ही सांजोरी फुटत नाही, एकदम मस्त अशी ही सांजोरी होत असते। या पद्धतीने सांजोरी ठेवताना मात्र कापडाखाली झाकून ठेवायची आहे आपल्याला, जशा आपण पाऱ्या ठेवल्या त्या पद्धतीने। मी आणखी तुम्हाला एक सांजोरी बनवून दाखवते। दुसरी पारी घेतलेली आहे, अशी तांब्यावरती ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे। ज्या सांजोऱ्या आहे ना मैत्रिणींनो, बनवायला अतिशय सोपे आहे, कुठेही चिटकत नाही आणि मस्त अशा एकसारख्या येतात। कारण यामध्ये भरपूर सारण असं जेवढं मावेल, ज्या साईजचा तुमचा तांब्या असेल त्या साईजनुसार ह्या सांजोऱ्या होत असतात। असं मस्त दाबून हे सारण भरून घेतलं। त्यानंतर कापसाचा जर का तुम्हाला काडीचा वापर करायचा नसेल तर बोटाने अशा पद्धतीने पाणी हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने काठाकाठाला असं हे पाणी लावून घेतलं का सांजोरी फुटत नाही, मस्त चिटकली जाते। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करून घेऊ शकतात, पण जर का जास्त दिवसासाठी टिकवायच्या असतील, सांजोऱ्या जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर पाण्याचाच वापर करा। त्यानंतर आधीच्या सांजोरीप्रमाणे ही सांजोरी सुद्धा आपल्याला दोघं हातांनी अशा प्रकारे गोलाकारमध्ये फिरून दाबून घ्यायची आहे। त्यानंतर अंगठ्याने ह्या पद्धतीने तांब्याच्या काठावरती दाबत घ्यायचं आहे। असं प्रेस करत घेतलं का ही पारी बघा अशा पद्धतीने ही तुटत असते तिथून। कोणत्याही प्रकारचा साचा किंवा जी चक्री येते सांजोरी कापण्याची तीही आपल्याला वापरायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने एकसारख्या साईजच्या मस्त अशा अतिशय छान झटपट होणाऱ्या ह्या सांजोऱ्या होत असतात। मित्रांनो, तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीच्या ह्या सांजोऱ्या। अतिशय बनवायला ही रेसिपी सोपी आहे। पारी निघत असते, या पारीचा मी पुन्हा वापर करते, पुन्हा दुसरी पारी ही लाटून घेते। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती इझी पद्धत आहे ही। अगदी सहज आपण ही दुसरी सांजोरी सुद्धा बनवून घेतलेली आहे। सांजोरी काढताना मात्र या पद्धतीनेच ती हातावरती आपल्याला घ्यायची आहे, तांब्या असा उचलून। तर अशाच पद्धतीने मी जेवढ्या या सारणामध्ये सांजोऱ्या बनतील तेवढ्या सांजोऱ्या ह्या बनवून घेते। किती मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता, एकदम टम्म फुगलेली, कुठेही बसलेली नाही, कुठेही सांजोरी अशी फाटलेली नाही। या पद्धतीनेच आपल्याला सांजोऱ्या ह्या झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे कडक होणार नाही त्या जास्त। आता सगळ्या सांजोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे। साधारण या 7 सांजोऱ्या एवढ्या झालेल्या आहे। सांजोरीची पारी ही अशी मऊ असताना तळायची नाही, तर त्या पूर्णपणे अशा वाढलेल्या आहे तरच मग तळून घ्यायची आहे। तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकतात। असं मीडियम तेल हे तापलेलं आहे। गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम आहे। कमी केली तर सांजोरीची जी पापुर्ती आहे ती कडक होईल आणि जर का गॅस मोठा केला तर पटकन ती लाल होतील। तर म्हणून मीडियम गॅसवरती ह्या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहे। वरतून पळीने ह्या पद्धतीने तेल टाकत घ्यायचं आहे, म्हणजे सांजोरी आपण जेव्हा पलटवताना ती तुटत नाही। आता अगदी हळूच ह्या पद्धतीने झाऱ्याने सांजोऱ्या ह्या आपल्याला पलटून घ्यायची आहे, म्हणजे सांजोऱ्याची खालची आणि वरची बाजू दोघं मस्त अशा ह्या तळल्या जातील, छान असा रंग येईल। आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भरपूर असे बबल्स निघत होते, आता हे बुडबुडे जे आहे ते बबल्स आता पूर्णपणे हे कमी झालेले आहे। तर मैत्रिणींनो, आपली ही सांजोरी तळून झालेली आहे। आता तिला काढून घेऊ। तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशा ह्या सांजोऱ्या दिसत आहे, अजिबात तेलगटही नाही। राहिलेल्या बाकीच्या सांजोऱ्या सुद्धा आम्ही तळून घेते। अशा पद्धतीने ह्या सगळ्या सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहे। मस्त अशा ह्या कचोरीप्रमाणे सांजोऱ्या दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त अशा। मी तुम्हाला ही तळूनही दाखवते। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनही दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी सांजोरी झालेली आहे। तर संपेपर्यंत अशीच ही मस्त खुसखुशीत सांजोरी राहते आणि भरपूर अशी सारण भरलेली। तुम्ही सुद्धा नक्की
या रेसिपीसाठी 1 वाटी गूळ घेतला. गूळ किसून घ्यायचा आहे. तो कढईमध्ये टाकला आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्या वाटीनेच पाणी घ्यायचं आहे. थोडं कमी पाणी घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एवढं पाणी टाकून गॅस चालू करायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. पाक वगैरे होऊ द्यायचा नाही. आता गूळ विरघळलेला आहे. गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत पुढच्या कृतीसाठी पसरट भांड्यामध्ये 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पीठ हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पीठ सुद्धा घ्यायचं आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ. गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणून एका पॅनमध्ये साधारण 2 चमचे गावरान तूप हे टाकलेलं आहे. गॅस चालू करते आणि हे जे तूप आहे कडकडीत असं गरम करून घेते. तुपाचे किंवा बटरचेही मोहन तुम्ही वापरू शकता, चवीला छान असे लागतात. तूप टाकून घेतल्यानंतर कडकडीत असे मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर हाताने व्यवस्थित असं संपूर्ण पिठाला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे. असं हे कडकडीत मोहन वापरल्यामुळे हा पदार्थ छान असा खुसखुशीत होत असतो मैत्रिणींनो. संपूर्ण हे पीठ चोळून घेतलेलं आहे. आता मोहनाचं प्रमाण म्हणजे कितपत असावं यामध्ये तूप, तसा मुटका करायचा. हा असा बोट लावल्यानंतरच सुटत आहे एवढं यामध्ये तूप असावं. पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे म्हणजे अगदी छोटी लहान वाटी एवढा बारीक रवा टाकायचा आहे. रवा ह्या रेसिपीचं एकदम सिक्रेट आहे. रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत ही रेसिपी मस्त अशी होत असते. जाड रवा आपल्याला वापरायचा नाही तर बारीकच रवा घ्यायचा आहे. जर का जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून मगच वापरा. आता पाणी पूर्ण थंड झालेलं आहे. त्यानंतर गाळणीने हे गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच पिठामध्ये टाकायचं आहे, कारण गुळामध्ये काही कचरा असतो किंवा खडे वगैरे असू शकतात, म्हणून केव्हाही गाळणीने गाळूनच घ्या. आता या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या पिठामध्ये थोडासा सैलसर हा गोळा झालेला आहे. त्यानंतर मी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं पाववाटी पीठ टाकून घेते आणि आपण चपात्यांसाठी जशी कणिक मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे एकदम छान असं स्मूथ हे मळून घ्यायचं आहे. हाताला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हातही तुम्ही लावून घेऊ शकता. ह्या प्रकारे असं छान हे मळून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवते आणि 15 मिनिटं झाकण ठेवून असंच राहू दिलेलं आहे. 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते. छान असं मुरलेलं आहे. आता आपण याचा असा गोळा काढून घ्यायचा आहे, एक छोटासा उंडा. बाकीचा हा जो गोळा आहे हा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून कडकही होणार नाही. पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती छान असं व्यवस्थित हे थोडंसं मळून घ्यायचं आहे. गोल उंडा करायचा आहे. हातावरती करून घेऊ शकतात किंवा पोलपाटावरती. त्यानंतर पोलपाटाला अगदी थोडंसं तूप लावायचं आहे. लाटण्यालाही लावून घेते, म्हणजे छान असं व्यवस्थित आपल्याला लाटता येईल. उंडा ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे. असं एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे. आता एवढी ही चपातीसारखी तयार झालेली आहे लाटी. त्यानंतर खसखस घेतलेली आहे. खसखस किंवा पांढरी तीळही तुम्ही घेऊ शकतात. अशी लावायची आहे. सर्व बाजूने टाकून घेतल्यानंतर हाताने थोडीशी वरतून दाबून घ्यायची आहे. त्यानंतर ही बाजू आपल्याला लाटून घ्यायची आहे. मागच्या साईडने सुद्धा तसंच आपल्याला खसखस ही लावून घ्यायची आहे. खसखसमुळे छान कुरकुरीत येते आणि चवीला सुद्धा ह्या कापण्या अप्रतिम लागतात. अशी ही खसखस लावून घेतल्यानंतर लाटण्याने लाटून घेऊ. दोघं बाजूंनी छान असं हे लाटून घेतलेलं आहे. तुम्ही जाडी पाहू शकतात. जास्त जाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा लाटायचं नाही, तर अशी एवढी जाडीही राहू द्यायची आहे. त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने कापून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या.
तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर का ह्या कापण्या बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि संपेपर्यंत ह्या कापण्या कुरकुरीत राहतील, अजिबात मऊ पडणार नाही। आता सगळ्या कापण्या ह्या कापून घेतलेल्या आहे। एका प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये अशी एक एक न काढता अशा पद्धतीने पोलपाट जर का आपण धरलं ताटावरती तर लगेच या ताटामध्ये निघत असतात। ह्या प्रकारे अशा ह्या पहिल्या कापण्या तयार झालेल्या आहे पहिल्या लाटीच्या। अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं जे पीठ आहे त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने उंडे करून आपल्याला ह्या लाटून घ्यायचे आहे आणि संपूर्ण कापण्या ह्या करून घेतलेल्या आहे। कापण्या तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ह्या कापण्या तळण्यासाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं, तर त्यासाठी तेल चेक करण्यासाठी छोटासा उंडा टाकायचा। उंडा असा हळूच वर आलेला आहे, अजिबात तो लालसर झालेला नाही लगेच टाकताच बरोबर, म्हणजे अगदी परफेक्ट तेल हे तापलेलं आहे। त्यानंतर कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायची आहे अशा प्रकारे हाताने। सुरुवातीला असा आपल्याला वाटतं का हे एकमेकांना चिटकलेले आहे, पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तर लगेचच काही सेकंदमध्ये अशा मोकमोकळ्या होत असतात, ते चिटकत नाही एकमेकांना। काही सेकंद नंतर त्यामध्ये झारा हा थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण कापण्या ह्या वेगवेगळ्या अशा होतील आणि सर्व बाजूंनी एकसारख्या अशा ह्या तळल्या जातील, छान असा रंगही येईल। आता तुम्ही पाहू शकतात कापण्यांना छान असा रंग आलेला आहे, पूर्णपणे बुडबुडेही कमी झालेले आहे। त्यानंतरच तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे। झाऱ्यामध्ये पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे असं थोडंसं हलवून आणि मगच काढायचे आहे। तुम्ही पाहू शकतात कापण्या अजिबात तेलगट होत नाही आणि अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे। ही तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवते कापण्या तेलाच्या आतमध्ये सोडायची। अशा झाऱ्यावरती घ्यायची आणि हळूच तेलामध्ये सोडायच्या, हाताने सोडायची गरज नाही, तुम्ही हातानेही सोडू शकतात किंवा अशा पद्धतीने झाऱ्यानेही सोडून घेऊ शकतात कापण्या तेलामध्ये। आधीच्या कापण्याप्रमाणे सगळ्या ह्या कापण्या छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकही कापणी तेलामध्ये विरघळत नाही, कुरकुरीत अशा ह्या कापण्या आपल्या झालेल्या आहे। या प्रकारे संपूर्ण कापण्या त्या तळून घेतलेल्या आहे। आता मी तुम्हाला कापण्यांचा आवाजही ऐकवते। आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल कापण्या ह्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे, अजिबात मऊ ह्या कापण्या होत नाही, खूपच छान असा आलेला आहे कापण्यांना। अशा प्रकारे कुरकुरीत सोबत एकदम खुसखुशीत सुद्धा ह्या कापण्या आहे, अशा हाताने दाबल्या का लगेचच तुटत असतात। मी आता तुम्हाला ही कापणी तोडून सुद्धा दाखवते। एकदम खुसखुशीत अशा पद्धतीच्या ह्या कापण्या संपेपर्यंत राहत असतात। कापण्या बनवण्याचा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मग पुढच्या रेसिपीकडे वळूया। या ठिकाणी मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे। अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडं सुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीकच हे वाटायचं आहे। आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू। एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या तांदूळाचं पीठ घालते। तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे, तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पिठी ती सुद्धा घेऊ शकतात। 2 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात, मीडियम साईजची अशी वाटी आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात। एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये पूर्णपणे। आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे।
तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात। शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असे यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते। गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात। तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ, त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन, ते पूर्ण पिठाला असे हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे, यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका। त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंशा पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही। जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा। साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे। त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे। आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे। या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे। ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात। आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे, असा एखादी उंडा घ्यायचा आहे, जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे। त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते, हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही। हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे। त्यासोबतच गॅसवरती चकली तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा गोळा। अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे। तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिक प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात। तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकता। जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे, कमी सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते। तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत। अशी थोडीशी काही सेकंद नंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे। अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। छान रंगही आलेला आहे। आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये। पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे। मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलगट ही चकली होत नाही। तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे। अगदी भराभर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात। एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात। चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे। जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
चकली ही पलटवायची आहे. हे कसं ओळखायचं? सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे. छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल हे निथळून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत. साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल. तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंग सारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात. तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिक सारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार. तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवं असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा. एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.